अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे इथं आम आदमी पार्टीतर्फे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता। यात पक्षाच्या माजी मंत्री राखी बिर्ला यांची विशेष उपस्थिती होती। दिल्ली विकासाचे मॉडेल महाराष्ट्रात आणणार असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं। या कार्यकर्ता मेळाव्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। मंत्री राखी बिर्ला म्हणाल्या की चांदूर रेल्वे शहरात उर्दू माध्यमाची शाळा केवळ 10वी पर्यंतच आहे। 11वी 12वीच्या कॉलेजचा अभाव ही मोठी समस्या आहे। आपल्या भाषेत शिक्षण घेणं हा प्रत्येक विद्यार्थ्याचा अधिकार आहे। त्यामुळे उर्दू माध्यमाचे कॉलेज स्थापन प्राधान्याने करू। शहरात महिलांच्या सुरक्षेसाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे ही काळाची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। सरकारी दवाखान्यातील औषधांच्या टंचाईवर टीका करत त्यांनी गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा व पूर्ण वेळ डॉक्टरांची नेमणूक करण्याची गरज असल्याचं सांगितलं। प्रत्येक घरात स्वच्छ आणि सुरक्षित पेयजल पुरवठा हा नगर परिषदेचा मूलभूत दायित्वाचा भाग आहे असंही त्या म्हणाल्या। तसंच शहरातील क्रीडांगणे गार्डन गरजेचं आहे। यावेळी सफाई कर्मचाऱ्यांना सेफ्टी किट, आरोग्य तपासणी आणि विमा सुविधा देऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणं आवश्यक असल्याचंही राखी बिर्ला यांनी अधोरेखित केलं व स्थानिक नगर परिषदेत आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला निवडून देण्यास कामं प्राधान्याने करू असंही त्या म्हणाल्या।